पैसा पुरा काय पैसा ना दिसाले ना गुलाले कोणत्याच कामाची बहिणी आहे होते आणि असे 17 लफडे करायला सांगितले. आता माहितच पडते ना काय होते ना काय नाही तर. हो कल्ला काही करू नका. चुपचाप मध्ये पाऊस आपण गेम काय आहे ना काय नाही तर. हो बोल आई, लवकर लवकर काय म्हणतो तो. हो अर्जंट काम आहे, मला मीटिंग अटेंड करायचं आहे, लवकर सांग कोणतं काम आहे तो. हे तर बापा जेव्हा पाहिलं तेव्हा मीटिंग मीटिंग मीटिंग, काम काम काम. काय रे बापा अनुराग, नुसतं काम काम धरून बसतो बापा तू. अरे आई तू कशी गोष्ट करतो, आपलं पोट त्याच्याच भरोशावर आहे ना, कामाच्या भरोशावर. हा ते 300 रुपये रोजा न गेल्यापेक्षा मारुनीत आणि टोपली उचलल्यापेक्षा आपली ड्युटी बरी नाही आहे काही. हा आता हे तर मन लावून कराच लागन नाही काय, नशिबानं आपल्याला भेटली तो, मेहनतीनं भेटली म्हणा. म्हणून आई जरा असं काम इम्पॉर्टंट असते. बरं बरं बबड्या, ठीक आहे, तू ये तू मीटिंग अटेंड करून ये. तुझ्यासोबत मग मी रात्री बोलतो. बरं बरं, काही अर्जंट असेल तर सांगून द्या आई, आता 5 मिनिट लेट जातो. आई तू का मला रिकामचोट समजतं का आई? मला रिकामचोट समजतं का व? मला बी काम आहे ना आई, मला बी जायचं आहे ना जरासं. हो ते वावराच्या इकडे जरासं लक्ष द्यायला जायचं आहे ना, किती दिवस झाले वावराच्या इकडे गेलो नाही मी. थांब रे, वावर घरचंच आहे. हो आपल्या हक्काचं वावर आहे, कवाय जाता येते ना कवाय काम करता येते. मला नको शिकू तू शाई नावानाच्या. बरं बाबू तू ये, अर्जंट काम नाही आहे जास्त, ये मग. बरं बरं आई, येतो आई लवकर मी, मग बोलू आपण. आणि बरं सांग काय विषय आहे तू यावाला? अरे बाबू रिश्ता आलाय ना, लग्न नाही करायला लागत का आपल्याला अंदात यावालं. हायट वा आई, अजून माझी जवानीच निसरली ना, काय लग्न करतो बाबा आई तू? काय माटे आहे रे तू. अरे जवानीत लग्न नाही तर का म्हातारपणात लग्न करतं का गा? हा म्हातारपणात लग्न करायले आणि कोण काय बुडी बुडी सोबत लग्न करशील का तू कोणत्या? नाही वा आई. काय बापा गद्याला तापायला जोगत्या गोष्टी करतो रे तू. तर मग आई रिश्ता आला तर काय? रिश्ता आला तर मी म्हणून राहिली का उद्या येते पाहुणे पाहिले. उद्या पाहुणे पाहिले येते तर घरगीर आवरा लागते जरासं. तुम्हाला काम गिम करू लाग घरचे, आणि की जरासा किराणा घेऊन ये. आता दुरून येते ते तर कसं आहे, जेवणच करतो म्हटलं त्याच्यासाठी, नाश्ता फास्टाचं भानगडीत पडल्यापेक्षा. आई उद्या शेते काय? उद्या शेते काय? मला लग्न गिग्न नाही करायचं आहे, मला असंच राहायचं आहे. हो कुवारं अजून 2-3 वर्ष लग्न नाही करत मी. चालली मोठी, विचारलं नाही पुसलं नाही, चालली रिश्ता घेऊन. भादर भादर नको करू रे. भादरे आव्हानाच्या. हो जेवढं सांगलं तेवढं काम कर. कोणाला शिकून राहिला तू? मला पाहिजे नाही का चुकून आता? सरे अंग पाय दुखून राहिली तर हालाचे बे हाल होते ना, पुऱ्या घराचं काम करू करू. आणि इथं सांगून राहिला काही लग्न नाही करत. तुझ्या त्या लाईनाचा अडलाय, त्याचंही लवकर उरकून टाकतो, तू हे लवकर उरकून टाकतो. पहिले तू हे केल्यावर त्याचं लवकर उरकून टाकायला बरं होते मग. आई ऐकत जा ना आई. बस उद्या पाहुणे येते सकाळी, तयारीत राहायचो. तुला सांगून राहिली मी. आणि किराण्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे तिथं मी गॅस ओट्यावर, किराण्याची चिठ्ठी घेजो आणि सामान आणजो. सांगून राहिली मी तुले. बरं बा ठीक आहे. हो अन मी जातो आता जरा शांताबाई गिंताबाईला सांगतो का उद्या पाहुणे येऊन राहिले तर हातभार करायला ये जा म्हणून. तर कशा 2-4 बाया पाहिजे बोलू गेलो लागाले. हो बरं बरं ठीक आहे ना, ठीक आहे. बरं चला येतो मी, मला जरासं काम आहे, पटकन जायचं आहे, मला घई आहे मला. बरं बापा जाय कुठं जात होतं, पण उद्या दिवसभर घरीच राहायचो. सांगून राहील तुले. हो आई हो हो. पाहिजे बापा, आरामानं गाडी चालवत जाय. मार जोरानं चालवतो झुई जा पाणी. हो आरामानं गाडी चालवत जाय ना, आरामानं येत जाय. हो हो आई ठीक आहे ठीक आहे. कुठे गेलं गड्या पोट्ट, रोज तर एवढी घई नाही करत. आज कायच घई करू राहिलं, मला जायचं आहे मटकले भरलं. जाऊ दे बापा कुठे जाते तर. चल मी जातो जरा शांताबाईच्या घराकडे. आला काय बाबू कामावून? हो हो आई आताच आलो मी, आताच आलो. हो असं जेवला घेऊला मग? नाही ना आई, हे कुठे गेली काजल? काजल कुठे गेली म्हटलं? मी किती वेळची तिची वाट पाहून राहिलो, मला पाणी टाकून पाहिजे. हो आंघोळीले. ते घरी असली म्हणजे जरासं पाणी गिनी टाकून देते आणि जरासं ताटगीट वाढून देते, तर माणसाला तेवढं थकल्यासारखं कमी वाटते. आता ते आहे बी नाही पाणी टाकून, जीवार येऊन राहिलं मला कुठे गेली ना काय तर. काजल असं ना बापा, मला तर काही सांगून नाही गेली रे. ते कुठे गेली तर कोण घरी हाय नाही काय? नाही ते घरी नाही आहे म्हणून नुसतं तुला विचारू राहिलो मी कुठे गेली ना काय तर. आता घरी असते तर कायला विचारलं असतं. बिचारी कुठे गेली काय माहित. बिचारी नको म्हणू, गेली असेल कुठं तरी. हो मला सांगते करायचं ते, मला हे सांगाले म्हाताऱ्या माणसाले. तिला विचारलं तर म्हणते बिलकुल टोकाचं नाही कुठे जातो तुम्ही. बरं बरं जाऊ दे, गेली असेल कुठं ब्युटी पार्लर मध्ये गेली, नाही तर गेली असेल एखाद्या मैत्रिणीच्या घरी तिच्यावाल्या. जाऊ दे. बरं मी टाकून देऊ का बाबू पाणी? पाणी घेणे टाकून देऊ का मी? ताट वाढून देतो मी म्हटलं मी इथले. नाही आई राहू दे, बस बस तू आराम कर, घेतो मी हातानं, बस तू. बरं घे तू कर देव घेऊ कर्ज आणि आंघोळ करून देव घेऊ कर्ज मस्त. हो 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 आई, तू जेवली ना? हो माही काळजी नको करू, जेवले मी. बसली का हो बाबा? हो ना माय बसली व. जेवली गिवली? हो मा जेवली मी. काय म्हणते कुठे गेली काजल गिजल? काही आवाज गिवाज नाही येऊन राहिला व तिचा वाला.
अव काय सांगू माय पोरगा आलं बाई तर ते कुठे गेली ना काय गेली तर तो म्हणे ब्युटी पार्लर मध्ये गेली का काय तर बापा पण तर मला नाही वाटत बापा ब्युटी पार्लर मध्ये गेली अजून म्हणून. हो ना, सांगून नाही जात ना काही नाही व माय आपल्याला. भली हिंडगी सवय लागली बापा तिला, आता हिंडगी सवय लागाले. मायच्याच घरची आदत आहे होतीले, मायच्या घरची आदतच आले. हो इथं आल्यावर लागली काय, पहिल्यापासूनच हिंडगी आहे ते. सुदी आहे काय, सुदी आले का नवरा येन बा आता पाणी गिनी टाका लागन, त्याचं काहीच नाही. जेवायला ताट वळा लागन, टाकला बाकला असन काही, त्याचं काही घेणं नाही का व आजकालच्या सुनेले. हो ना माय, पण एवढे भार नसते ना बापा, तू सुनलं हेच आहे. सांग माय आता काय करत आता. आपण बोललो तर आदला आता खाणं आहे आपल्याला म्हातारपणात. आपल्या तोंडाले तर हाड नाही राहिला आता, काही बोलूच नाही शकत ना आपण, काही बोलूच नाही शकत हो माय. अहो कुठं चालले विचारलं तर मध्ये तुले काय करायला लागते, खात जाय ना रात जाय. कायले टोकतं कुठं चालली ना काय चालली तर बापा, भली रंगारंगाची बोलते हो माय. माय काही मनाई नाही होत त्याचं थोबाड पाहिले. हो कलीचं बेकार काम आहे बाबा म्हातारपणात. मग नाही तर काय माय, सारं हो पण देवानं लवकर घेऊन जाओ बापा, लय झाला आता. आता नाही बघणं तो बापा आपल्या ऐकून, ह्या बोलण्यानंच मन सारं टोसून जाते बापा. हो काय काय करता आता, राम राम मनाची पारी आली आता आपल्यावर. कुठं गेली ना काय गेली बापा, कोणी यारासोबत गेली का काय तर. हो बाई, मला तसंच वाटते बाबा त्या सुनीचं. हाय ना, ते नेहमी नेहमी तेच लोक जाते असे, माहीतच पडते लपून नाही राहत अशा गोष्टी. वा वा वा, त्यात काही विषयच नाही ना. अमाय तुम्हाला माहित आहे का व, अमाय काय व बापा, हा काय 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 माहित आहे का आम्हाला, आम्हाला काहीच नाही माहित बापा. सांग काय झालं तर. नाही व गौरी, आम्हाला तर काहीच नाही माहित बापा. अहो काजल बाई सकाळपासून गेली म्हणते 12 वाजतापासून, अजून 3 वाजले तर घरी याचा पत्ता नाही, कुठं गेली ना काय माहित बापा. हो ना विचारे, मग अशी बुडी सांगून राहिली होती मले, माय म्हणे माय पोरगा आलं म्हणे तर हे ना पाणी टाकासाठी तर होतीच नाही म्हणे, तर ताट वाळासाठी बी नेत नव्हती म्हणे. आणि तो थांबला म्हणे तर चायची वाट पाहत म्हणे 2 वाजेपर्यंत, तर तवाही नाही आली म्हणे. सांग कुठे गेली ना काय गेली तर बापा. असं बघ गेली बाई ती कामातून, काही सुधी बाई नाही राहिली हो माहिती. नुसतं नावासारखीच कामं करू राहिली ती आता काजल. गेली असेल कुठं, हा कुठे गेली म्हणजे आता काय 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 भलताच विचार नका करत जाऊ तुम्ही. वा रे वा, काहीच्या काही बापा. शांताबाई तुझी चुपच राहावं, तुला कोणत्याच गोष्टी सांगायला नाही पुरत. माणूस पाहून तर बोलत जाय बिचारे काहीच्या काही. खरंच ते बाई एवढी सुधी आहे काय, हा कुठे गेली तर नवऱ्याला सांगून नाही जात, सासूले सांगून नाही जात. तू म्हणून राहिली मोठी मारतीच्या ऐकून भाग घेऊन राहिली, कुठे गेली असेल कामशीर. शांताबाईले काय हो बापा, नुसतं कोणाच्या बद्दल चांगलाच विचार करते ते, त्यासाठी माणूसही चांगला पाहिजे ना समोरचा. हो ना, तर काही नाही बाई, बिघडली ते गेली वाया. नाही तर काय हो, तिचा नवरा घरी तरी राहते काय, नुसतं बैलासारखं काम 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 काम. कामाला गेला का घरी आला का झोपला, कामाला गेला का घरी आला का झोपला, त्याला का माहित पडते. दिवसभर इकडे मस्त शक्य लढवते ना, इकडे शक्य लढवाले. नाही तर काय माय, मग अशी बुडीच तर म्हणे कोणत्या यारा बरोबर गेली काय माहित म्हणे, घुमाले अजून नाही आली म्हणे. अशी म्हणे बुडी. सांग कोणाला शॉक जातीस ना माय, कोणाला शॉक जातीस आता. एवढ्याला वेळपर्यंत न सांगता कुठे निघून गेलं म्हणजे कोणती बाई काय विश्वास करण. आपलं गाव का लय मोठा आहे काय, उलसक खेळ आहे, आणि जाऊन जाऊन कुठे जाणार आहे, हा कुठे जाणार आहे जाऊन जाऊन. अव होऊ शकते आपल्याला नळाचं बिल याचं त्याचं बिल मार्केटात म्हटलं तर बाहेरच्या गावलेच जा लागते ना थोडस. गेली असेल तिकडे, नाही सांगितलं असेल सासूने, सासू सोबत पटत नाही तिचं. आपण असा गलत विचार नाही करून घ्यावं पहिलेच. माय शांती कशी हो बापा, तू सुधर नजर अशी. जवा तवा चांगलेपणाच ठेवशील काय. अव शांताबाई तसं गिसं काहीच गोष्ट नाही आहे ना. मागच्या 2-3 आठवड्यापासून अशी सतत दुपारची बाहेर चालली म्हणते, सतत. तिची सासू सांगे ना, सांगूनच नाही जात म्हणे, जाते ना 4 न 5 वाजताच वापस येते म्हणते. आणि आता कसं झालं, तो रोज रोज वापस येत नाही, आज जरासं काम लवकर झालं, तू लवकर आला असेल कामावून वापस, तर तेवढ्या गोष्टीची झाली काव 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 काव. म्हणून मी तुला सांगून राहिली. कोणत्याही बैली काय रोज रोज काम पडते का बाबा, 12 ते 4 काय राहते 12 ते 4, हा शाळेत जाते का ते काय माहित बापा. आणि विचारून पाहा लागेल तिले का कुठे जाते ना काय जाते तर. हो पाहिजे तो विचारून पाहिजे, आणि तोंड ठेसून घ्यायचं तू वाला. पण बाई तिच्या काही आता नियतही चांगली नाही राहिली ना, कोणत्याही माणसाला खालून वरपर्यंत पाहिजे बाबा तिचं. आणि तिचं मार मटकणं काय वय थे, मारा ब्युटी पार्लर मध्ये जाणं काय वय, आणि तरी पाहिजे तर डोंबरीच डोंबरी हो बापा. हो ना माई, कलीच ताय पुरी, कली असाले कोयसा पुरा काया कोयसा, ना दिसाले ना गुणाले, कोणत्याच कामाची बहिणी आहे होते. आणि असे 17 रंगाचे लफडे करायला सांगा तिले, आता माहीतच पडते ना काय होते ना काय नाही तर. हो कल्ला काही करू नका, चुपचाप मध्ये पाऊस आपण तिचा गेम काय आहे ना काय नाही तर. पा बापा काय पडते तुम्हाला तर. नाही व शांताबाई, तसं काही असलं म्हणजे तुला तर पहिले नेतो मी. नाही मोठी मोठी सत्यवान आहे तू, याच्या त्याच्याबद्दल सत्यच्या गोष्टी करत राहतं. ठीक आहे ना, पाय ना कधी सत्यवान बाई आहे तर. हो बापा गौरी हो, नेजो मला नेजो. हो चला तर मग माझी प्रिय मित्र मैत्रिणींनो,
आजचा पुरतं एवढंच. कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.